खरं म्हणजे मी सुरुवातीपासूनच महसूल विभागामध्ये काम करत आहे. डेप्युटी कलेक्टर म्हणून ह्या विभागामध्ये मी कामाला सुरुवात केली आणि काम करत असताना अनेक लोकांच्या जीवनाशी जे परिणाम करणाऱ्या गोष्टी आहेत त्या संबंधाने काम करण्याचा योग आला आणि जसं खात्यामध्ये वर्षे गेली, ज्येष्ठता वाढत गेली, अनुभव वाढत गेले. त्यानंतर असं लक्षात यायला लागलं की दिवसेंदिवस मालमत्तेच्या अनुषंगाने अनेक प्रकारची तंटे आणि मालमत्तेमधून अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित होत आहेत आणि मालमत्तेच्या मोहामुळे किंवा मालमत्तेच्या हव्यासापोटी आपतंही दुरावत आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे आणि त्याचा एक वेगळाच असा एक सामाजिक प्रश्न निर्माण होण्यामध्ये हे सगळं रूपांतरित होत आहे. आणि हे होत असताना यामध्ये जो बाधित होणारा किंवा सफर होणारा घटक आहे तो ज्येष्ठ नागरिक म्हणजे आई वडील आजोबा किंवा जे 60 वर्षाच्या वरची जी मंडळी आहे समाजामध्ये वावरणारी ही मंडळी फार मोठ्या प्रमाणामध्ये याच्यात सफर होते. म्हणून एक विचार डोक्यामध्ये आला की आणि काही देश पातळीवरती राज्य पातळीवरती अनेक या संबंधाने घटना घडलेल्या आहे, आपण बघितलेल्या आहे की एकदा जमीन जमल्याचं वाटप करून दिल्यानंतर आपले आप्तजनच आपल्याला सांभाळत नाहीत, आपल्यावर आपली देखभाल करत नाहीत, औषध उपचार करत नाहीत, विरंगुळ्यासाठी म्हणून काही गोष्टी करायच्या असतात ते करत नाहीत आणि एक वेगळ्या प्रकारचं जे जीवन नको नकोसं आहे अशा प्रकारचा जो माइंडसेट वयोवृद्ध लोकांचा होत असलेला मी माझ्या नोकरीमध्ये बघितला आणि त्याचाच परिणाम म्हणून मी असं ठरवलं की ह्या मंडळींना पूर्णतः पहिल्यासारखे आनंदाचे दिवस जरी आपण देऊ शकलो नसलो तरी काही प्रमाणात सुरक्षितता निश्चितच आपण आपल्या अधिकाराचा वापर करून किंवा जे काही प्रचलित भारत सरकारचा कायदा आहे किंवा माननीय उच्च न्यायालयाने दिलेले जे निर्णय आहेत त्याच्या प्रकाशामध्ये आपण ह्यांना सुरक्षितता देऊ शकतो, ह्यांना त्यांच्या उदरनिर्वाहाची हमी देऊ शकतो, ह्यांना औषधोपचार वेळेत करण्याची व्यवस्था होऊ शकते अशा प्रकारचं वातावरण आपण करून देऊ शकतो. याकरता ज्येष्ठ नागरिक मालमत्ता हक्काबाबत जे काही कायदे आहेत, नियम आहेत त्याचा आम्ही अभ्यास केला आणि असं ठरवलं की यापुढे आमच्या मराठवाडा महसूल विभागामध्ये जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या ज्या मालमत्ताची वाटणी त्यांच्या पुढच्या वारसांना नातेवाईकांना करत असताना महसूल यंत्रणेनं विशेष दक्षता घ्यावी की या ज्येष्ठ नागरिकांच्या उदरनिर्वाहाची, त्यांच्या जीवनाची, त्यांच्या सुरक्षिततेची आणि औषधोपचाराची वगैरे त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे का आणि त्यासाठी त्यांच्या नावे काही मालमत्ता आपल्याला ठेवता येऊ शकेल का आणि ते ठेवत असताना साधारणतः वाटणीचे जे नियम आहेत किंवा महसुली जे नियम आहेत त्याचं पालन करून ह्या घटकाला आपल्याला कसं सुरक्षित करता येईल या पद्धतीचा आम्ही एक सर्क्युलर काढलेला आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की मी विभागातील सर्व नागरिकांना, तरुणांना आणि सर्व महिला आणि ज्येष्ठांना सुद्धा एक आवाहन करतो की ह्या परिपत्रकाला आपण सकारात्मक घ्या. कारण माननीय उच्च न्यायालयाने सुद्धा म्हटलेलं आहे की जर आपली पुढची मुलं मुली किंवा नातेवाईक जर आपल्याला सांभाळत नसतील तर आपण त्यांना वाटून दिलेल्या संपूर्ण मालमत्ता वापस घेण्याचे जे काही निर्णय झालेले आहेत त्या निर्णयाचा सगळ्यांना माहिती पण व्हावी आणि आपला एक प्रकारे सामाजिक जे कुटुंब आहे, कुटुंब संस्था सदृढ राहावी, समाज सदृढ राहावा आणि केवळ मालमत्तेच्या हव्यासापायी, लोभापायी आपल्या ज्येष्ठावरती कुठलीही वाईट किंवा दुर्दैवी वेळ येणार नाही याची काळजी आणि दक्षता म्हणून आम्ही हा छोटासा प्रयत्न केलेला आहे. थँक्यू.